श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. व्यावसायिक रंगभूमीवर वर्षोगणिक 65 ते 70 नाटकं येत असतात आणि यंदाचा जर फ्लो बघितला तर त्याहून जास्त नाटकं येतील असा अंदाज मी तरी बांधलेला आहे. मित्रांनो, नाटकाचा सीझन हा जुलै महिन्यात असतो आणि नंतर गणपती उत्सवात असतो आणि त्यानंतर डिसेंबरच्या कालखंडात होतो. वर्षाच्या या 3 सीझनमध्ये अशी नाटकं येत असतात की ज्याचं व्यावसायिक गणित फक्त निर्मात्यांना माहिती असतं. आता हेच बघा ना, जुलैमध्ये येणारी नाटकं यांच्या तालमी जूनमध्ये सुरू होतात आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या सुमारास गणपती येत असल्यामुळे गणपती उत्सवात या नाटकाचे प्रयोग होत असतात. त्या काही साखर कारखान्यांच्या गणेशोत्सवाला महत्त्व होतं, कारण साखर कारखान्यामध्ये गणेशोत्सव हा हाऊसफुल जायचा आणि सर्व कलाकारांना कोकणात मग पश्चिम महाराष्ट्रात फिरायला मिळायचं. रात्री नाटक करायचं आणि सकाळी पर्यटन स्थळं अनुभवायची. सप्टेंबर ऑक्टोबर महिना गेला की दिवाळी आली की शाळांना सुट्टी असते आणि मग अशा वेळेला बालनाट्यांचा सुकाळ सुरू होतो. बालनाट्याची निर्मिती त्याच सुमारास होते जेव्हा मुलांना शाळेला सुट्टी पडते. आणि डिसेंबर महिन्याच्या अलीकडे ज्या नाटकाची निर्मिती होते त्याचं प्रमुख कारण असं की वाहिनींच्या आणि एखाद्या पेपरच्या पारितोषिकासाठी सर्व निर्मात्यांचे डोळे लागलेले असतात. कारण काय आहे, ती पारितोषिकं मिळाली की नक्कीच व्यावसायिक नाटकांना बुकिंग चांगलं होतं. आणि त्याच सुमारास महाराष्ट्र राज्य शासनाची म्हणजेच सांस्कृतिक संचालनाची व्यावसायिक राज्य नाट्यस्पर्धा असते आणि त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे 1,00,000 रुपये असतं. 1,00,000 रुपये अभिनयाचं असतं, दिग्दर्शनाचं असतं आणि नाटकाला 7,00,000 रुपयाचं पारितोषिक असतं. म्हणजे सर्व निर्मात्यांचा डोळा हा 7,00,000 असतो. तर ही सगळी गणितं पाहिल्यानंतर नाटकं किती येतील यावर्षी त्याची संख्या मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये देईन. आता इथेच थांबतो. धन्यवाद.